सोहळा आपण साजरा करतो। या निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम असे वक्त्यांचं या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं। या व्याख्यानमालेतनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, यांचा जाज्वल्य इतिहास शिवप्रेमींपर्यंत, लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचावं ही धारणा मनात ठेवून दरवर्षी या व्याख्यानमालेतनं महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे ख्यातनाम वक्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं। त्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातो। छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व उजागर करण्याचं काम या वक्त्यांच्या मार्फत केलं जातं। माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजितदादा पाटील यांच्या संकल्पनेतून विचारांच्या देवाणघेवाणीची ही मैफिल हे 6वं वर्ष आणि आज 3ऱ्या दिवसाचा कार्यक्रम ख्यातनाम असे शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचे शाहीर डॉक्टर देवानंद माळी आज आपल्या खास शैलीतून महाराष्ट्राची संस्कृती आणि छत्रपती शिवरायांचे विचार आपल्याला इथं सादर करणार आहेत। या प्रसंगी आज आपल्याला प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मित्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय चेअरमन अनिलदादा सावंत, त्याचबरोबर आपल्या कारखान्याचे एमडी अमरभैया पाटील, आज जे आपल्याला सादर करते आहेत ते असे माळीसाहेब शाहीर, आमचे सर्वांचे मित्र नगरसेवक किरणराज घाडगे मेंबर, आमचे मित्र श्यामजी गोगाव सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीराबा भोसले, वस्ताद शिंदेसाहेब, या सर्वांच्या आणि सर्व संचालक मंडळ, आमचे ज्येष्ठ संचालक दिनकर दाजी बापू, त्याचबरोबर वाघाटे साहेब, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि युवक मित्र, आजच्या या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। अतिशय देखणा असा कार्यक्रम हा दादा होणार आहे। गेली 2 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे, 3रा दिवस आहे। आपली विचारांची ही मैफिल अशीच चालू राहावी आणि माळी साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही शाहीर म्हणून, मला वाटतं शिवतीर्थावर पहिलाच कार्यक्रम असेल हा पंढरपूर शिवतीर्थावरच्या या कार्यक्रमामध्ये, पंढरपूर म्हणजे आमची विचारांची खाण आहे। या महाराष्ट्रामध्ये विचारांची जी काही सुरुवात होती, आचारांची जी काही जपणूक होती, हे आमचं विचारपीठ आहे, शिवतीर्थ आहे आणि ते जपण्याचं काम लोकप्रिय आमदार अभिजितदादा करतायत। शाहीर डॉक्टर देवानंद माळी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे। पूजावर काका किरणराज घाडगे साहेब व सुधीराबा भोसले साहेब यांना मी विनंती करतो की आपण शाहिरांचा या ठिकाणी सत्कार करावा। या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, भैरवनाथ शुगर्सचे अध्यक्ष सन्मान्य अनिलदादा सावंत यांच्या शुभ हस्ते शाहीर डॉक्टर देवानंद माळी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत। चेअरमन अनिलदादा सावंत यांचा यथोचित सन्मान आज अभिजितदादा पाटील आणि विठ्ठल परिवार यांच्या माध्यमातून होत आहे। केले जातात। शिवजयंती असू द्या, कुठलाही सण असू द्या, कोणतंही काम असू द्या, अभिजितबा आमचे कुठल्याही कामामध्ये कमी पडलेले नसताना आता माढ्याचे आमदार असताना सुद्धा पंढरपूर शहरामध्ये आणि पंढरपूर तालुक्यातल्या लोकांना न विसरता त्यांनी प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वेळेस जी जबाबदारी घेतलेली आहे ती पूर्णपणे काम पूर्ण करण्याचं काम करतायत। यापुढे त्यांना अशाच शुभेच्छा आहेत, त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीचं काम आमच्या पंढरपूर तालुक्यासाठी व्हावं, माढा तालुक्यासाठी ते करणारच।
गुजरात माकरचा स्वाभिमान आदिनावन साधू संताला पंढरी भूमी विवेकाची रीत आहे तिथं समतेची रीत आहे कारण या आषाढी वारीमध्ये 3 वाऱ्या हवा आषाढी कार्तिकी आणि माघी विवेकाच्या विठेवरती समचरण करून उभा राहणारा जगाचा परमात्मा विठ्ठल समचरण आहे कटेवरती हात आहे विश्वाचा तो परमात्मा भगवान भगवंत त्याला म्हणतात आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकारामाला तुकारामाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणा शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजा पूर्ण चढवून शाहिरी साजाला सांगली जिल्हा मिरज तालुक्याला सांगली जिल्हा मिरज तालुक्याला मुक्कामी सांगली गावाला मुक्कामी सांगली गावाला शाहीरवाडी गातो ए माझ्या बचड्या बाळा शकून या अरे मला 5वा मास लागलाय रे राजा गरोदर माता ती जिजाई 5व्या महिन्यामध्ये मा साहेब जिजाऊ आई साहेब माऊली 5व्या मासामध्ये मा साहेब जिजाऊ घोड्यावर बसल्या होत्या घोडा दौडायला लागला होता तो इतिहास कुठला आहे 5वा मास लागलेला आहे मा साहेब जिजाऊ राष्ट्रमाता घोड्यावर बसलेले आणि आता नुसता 2रा महिना मायला लागला की ती ताई दवाखान्यात जाते डॉक्टर साहेबाला म्हणते डॉक्टर साहेब माझ्या शिवाजी राजा राज्याचा राजा शिवाजी राजा राज्याचा राजा मुजरा यो माझा नवा नवा इतिहास घडली नवा नवा इतिहास घडली नवा नवा इतिहास घडली
शत्रूला सदा लढवी